रविवारीय व्याख्यानमालेमध्ये आपण विविध संप्रदायाच्या विचारधारा पाहत आहोत आणि त्यामध्ये आज नाथ संप्रदायाची विचारधारा हा विषय घेऊन मी यामध्ये सहभागी होते. इथे नाथ संप्रदायाचा उगम, त्याची देवता आणि त्यांचं थोडक्यात तत्वज्ञान आणि नाथ संप्रदायाचा अन्य संप्रदायांवर असलेला प्रभाव, या गोष्टी आपण या व्याख्यानामध्ये बघणार आहोत. पुढच्या व्याख्यानामध्ये आणखीन दुसऱ्या भागातही आपण नाथ संप्रदायाबद्दल ऐकणार आहोत. त्यामुळे हे सगळं आपण आता सुरुवात करतोय. तर पहिल्यांदा विविध संप्रदायाच्या विचारधारा याच्या प्रस्तावनेमध्ये आपण ज्या गोष्टींचा विचार केला त्याबद्दल थोडक्यात बघूया आणि मग तो धागा पकडून आपण पुढे येऊया. भारतीय संप्रदायात असलेलं वैविध्य आणि त्या सर्वांमध्ये असलेली एकात्मतेची भूमिका याबद्दल आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. मानवता हा मनुष्याचा धर्म आहे आणि तो आचरणात आणण्यासाठी आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. त्यामुळे तेच खरं म्हणजे आपल्या परमार्थाचं साधन सुद्धा आहे. आणि हे परमार्थाचं जे साधन आहे त्या साधनाला शक्ती पुरवणारं जे आहे ते आपलं अंतस्थ परब्रह्म आहे. आता या मानवाच्या समग्र पुरुषार्थाचं अधिष्ठान जे आहे ते धर्म आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ सदाचारावर आधारित आहेत आणि सर्वच संप्रदायातले संत आपल्याला सदाचाराचा मार्ग आचरण करायला सांगतात. हेही आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. तसंच या धर्मरूपी वृक्षाला, जसं गीतेमध्ये वृक्षाचं रूपक केलेलं आहे तसे इथे सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की धर्मरूपी वृक्षाला 72 शाखा आहेत. आणि हे 72 शाखा कुठल्या आहेत हेही आपण मागच्या वेळेला बघितलं. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सनातन हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की या धर्मरूपी वृक्षाला 72 शाखा आहेत. आणि हे सांगण्यामागचा उद्देश असा होता की सर्व संप्रदाय, पंथ, ग्रंथ हे सगळे त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. आता दर्शनांमधनं जी मानवी जीवनाची सैद्धांतिक बाजू मांडलेली असते किंवा सिद्धांत मांडलेले असतात आणि संप्रदायांमधनं त्याची अनुशासित अशी व्यवहार्य भूमिका किंवा आचारशील बाजू आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे उदाहरणार्थ जीव, जगत, ईश्वर, मोक्ष हे सगळे म्हणजे प्रतिपाद्य विषय असे दर्शनाचे आहेत. दर्शनामध्ये या सगळ्याचा उल्लेख येतो, त्याच्याबद्दल ते विषय त्यांनी तिथे दर्शनांमध्ये मांडलेले आहेत. जसं उदाहरण जर द्यायचं झालं तर आत्मानं विद्धी म्हणजे आत्म्याला जाणून घे, हा दर्शनांचा उद्देश आहे. आणि तोच आत्मानं विद्धी हा विषय, हा उद्देश अन्य सर्व संप्रदायांमध्ये आहेच. म्हणजे दर्शनात जी थिअरी मांडलेली असते त्याचं प्रॅक्टिकल जे आहे ते संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता आत्मानं विद्धी हा दर्शनातला प्रतिपाद्य विषय जो आहे तो संप्रदायांनी घेतलेला आहे. आता वैदिक सनातन धर्माला प्रमाण मानून आस्तिक्य भावनेने एकत्र जी संघटना केली जाते, जी संघटना निर्माण होते त्या संघटनेला संप्रदाय असं म्हणतात. आणि उपास्य देवतेपेक्षा ज्या वेळेला पंथ प्रवर्तक जे असतात, पंथ प्रवर्तक जे असतात ते जास्त प्रबळ होतात आणि त्यावेळेला त्या संघटनेला पंथ असं म्हटलं जातं. म्हणजे संप्रदाय आणि पंथ याच्यातला सुद्धा आपण विचार मागच्या वेळेला केलेला होता. आता या सगळ्या गोष्टी आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलेल्या आहेत. आज आपण नाथ संप्रदायाला थोडक्यात सुरुवात करणार आहोत. या संप्रदायाची म्हणजे नाथ संप्रदायाची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर भारतीय संस्कृतीचा जो प्रधान निर्गुण संप्रदाय आहे तो म्हणजे नाथ संप्रदाय आहे. आता नवनाथ भक्तिसार जो 40 अध्यायांचा एक ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये म्हणजे हा ग्रंथ नरहरी वंशातल्या धुंडीसूत मालू या कवींनी साधारणतः 1819-20 या दरम्यान लिहून पूर्ण केलाय. म्हणजे आता 200 वर्ष त्याला झाली. आणि
त्या नवनाथांमधलं असं जर म्हटलं तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे नवनाथ जे आहेत ते 1710-11 पर्यंत या भूतलावरती होते. आणि अर्थात अजूनही ते दर्शन देतात असंही मी बरेच जणांकडनं ऐकलेलं सुद्धा आहे. आता कलियुगाला ज्या वेळेला सुरुवात झाली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी नवनारायणांना पाचारण केलं. त्यामध्ये जर आपण बघितलं तर कवी, हरी, अंतरिक्ष, नारायण, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन असं जसे 9 नारायण आहेत ते सगळे द्वारकेमध्ये आले. आता ह्या सगळ्यांनी कलियुगामध्ये पृथ्वीवर अवतार घ्यायला हवा असं भगवंतानी त्यांना सांगितलं. आता आम्ही कुणी कुठल्या ठिकाणी कसा जन्म घ्यायचा हे तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे करू असं भगवंतांना त्या सगळ्यांनी सांगितल्यानंतर श्रीकृष्णाने जे द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण जे होते त्यांनी आदिनारायण कवीनी मच्छिंद्रनाथ यांचा जन्म घ्यावा, या नावाने जन्म घ्यावा आणि हरीनी गोरखनाथ बनून मच्छिंद्रनाथांचं शिष्यत्व पत्करावं असं सांगितलं. अंतरिक्षाने जालिंदरनाथ व्हावं आणि प्रबुद्ध नारायणाने कानिफनाथ व्हावं. पिप्पलायनाने चरपटनाथ व्हावं तर आविर्होत्राने नागनाथ, द्रुमिलाने भर्तरीनाथ, चमसाने रेवणनाथ, करभाजन यांनी गहनीनाथ व्हावं. असे नवनारायणांनी भूतलावरती अवतरित व्हावं असं त्यांनी सांगितलं. आणि ह्या सगळ्यांबरोबर ते असं म्हणाले की तुमच्या बरोबर अनेक बाकीचे जण जे आहेत कोणी कोणी आहेत ते सगळे जन्म घेतील, त्याच्याबद्दलही मी सांगतो आणि ते तुम्हाला भक्ती प्रसार करण्यासाठी मदत करतील. आता याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की वाल्मिकी जे आहेत ते तुलसीदास होतील, शुकदेव आहेत ते भक्त कबीर होतील, व्यास ऋषी जयदेव, जांबुवंत नरहरी आणि बलराम पुंडलिक होतील. आणि मी स्वतः म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी स्वतः ज्ञानदेव होईल. शंकर निवृत्तीनाथ होतील, ब्रह्मदेव सोपान होतील आणि योगमाया मुक्ताबाई जी आहे ती योगमाया जी आहे ती मुक्ताबाई होईल. मारुती रामदास होतील आणि माझी आवडती कुब्जा दासी आहे ती जनाबाई होईल. अशा तऱ्हेने सगळेजण आपण एकत्र येऊ आणि या भूतलावरती भक्तीचा महिमा वाढवू असं हे सगळं नवनाथ भक्ती सारामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे अवतार घेताना सुद्धा भगवंताचं किती परफेक्ट प्लॅनिंग असतं ते आपल्याला लक्षात येतं. आणि नवनाथ भक्तिसार या ग्रंथानुसार त्यांनी आपण जर बघितलं तर हे या पद्धतीने सांगितलेलं आहे. पण राची ढेरे असं म्हणतात की नाथपंथीय सिद्ध पुरुष हे अन्य संतांपेक्षा अधिक गूढ चरित असल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक प्रकारचं आकर्षण आहे. त्यांच्या नावावरनं त्या ग्रंथकाराच्या काळामध्ये ज्या काही लोकपरंपरेने आलेल्या लोककथा होत्या ज्या प्रचलित होत्या त्याची त्या ग्रंथकारांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये बांधणी केली आहे. असो कोणी काही म्हणून पण नवनाथांनी नवनारायणांनी नवनाथांच्या स्वरूपात जन्म घेतला हे मात्र निश्चित खरं आहे आणि नक्की आहे. इसवी सन 9व्या आणि 10व्या शतकाच्या सुमारास उदयास आलेला असा हा योग प्रधान संप्रदाय. या पंथाची उपास्य देवता आदिनाथ शिव आहे. शिवतत्वाची प्राप्ती हे त्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे, अंतिम ध्येय आहे. आता आदिनाथ हा सर्वेषां नाथानां प्रथमः ततो नाथ संप्रदायिनो वदन्ति. म्हणजे या वचनाप्रमाणे आदिनाथ किंवा आदिनाथ शंकर म्हणूया आपण सर्व नाथांचे आद्य असल्यामुळे या संप्रदायाला आदिनाथ यावरून नाथ संप्रदाय असं म्हटलं गेलंय. काही ठिकाणी नाथ पंथ असं म्हटलंय आणि तो फरक काय आहे हे आपण मागच्या वेळेला बघितलं. जिथे जिथे प्रवर्तक प्रबळ होतात तिथे त्याला पंथ म्हटलं जातं. अन्यथा हा नाथ संप्रदाय जो आहे तो आदिनाथापासून सुरू झालेला आहे आणि हळूहळू जर आपण बघितलं तर कालपरत्वे याला विविध नावं पण देण्यात आलेली आहेत.
त्याच्याबद्दलही आपण थोडक्यात बघूया की आदिनाथ शिव जे आहेत तर त्यांच्याबद्दल जर आपण बघितलं तर अनाम व स्वयंसिद्ध असे आहेत. त्यामुळे याला सिद्ध संप्रदाय, योग संप्रदाय असं सुद्धा म्हणतात, कारण ते स्वतः सिद्ध असल्यामुळे सिद्ध संप्रदाय. आता या संप्रदायातल्या सिद्धांना काही ठिकाणी अवधूत असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे याला अवधूत संप्रदाय हे सुद्धा नाव त्या काळाच्या ओघामध्ये प्राप्त झालेलं आहे. आता गोरक्षनाथांनी हा प्रवर्तित केला, त्याला काही वेळेला गोरखपंथ असंही म्हटलं जातं. त्यामुळे गोरक्षनाथांनी प्रवर्तित केला म्हणून गोरखपंथ असंही म्हटलं जातं. आता कान जे असतात ते कान विदीर्ण करून घेण्याच्या क्रियेमुळे कानफाटा संप्रदाय असंही म्हटलं जातं. या नावानेही ते ओळखले जातात. आता ज्याप्रमाणे आपण म्हटलं की नाथ पंथाचा उगम जो आहे तो शिवापासून झालेला आहे. अर्थात या सर्व साधन मार्गातले अनेक प्रणाली ज्या आहेत त्या सगळ्यांना एकत्रपणे जोडण्याचं जे काम आहे ते गोरक्षनाथांनी केलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये जोगी, अवधूत, कानफाटे असे काही प्रमुख प्रकार मानले जातात. आता हे जे जोगी होते ते हठयोग साधना करणारे होते, भैरव ही देवता मानणारे होते. आणि त्यामुळे गोरक्षनाथांना दत्तात्रेयांनी अवधूत गीता सांगितली असल्यामुळे अवधूत संप्रदाय जसं त्याला म्हटलं जातं तसंच ते आचार विचार हे सगळे मान्य करणाऱ्यांना अवधूत असं म्हटलं जातं. आणि पंथाला अवधूत पंथ किंवा अवधूत संप्रदाय असंही म्हटलं जातं. आता ही कानात कुंडल घालायची जी आहे ते कानफाटा लोकांचं जे म्हटलं आपण आता उच्चार केला, तर ही कानात कुंडल जी घातलेल्या शिवमूर्तीची प्राचीन काळापासून आपण बघतो की शिवमूर्ती, आपण जर एखाद्या लेण्यांमधनं गेलो तर आपल्या लक्षात येतं की शंकराच्या कानामध्ये कुंडल आहेत. म्हणजे प्राचीन काळात या सगळ्या गोष्टी अस्तित्वात होत्या. कानात कुंडल घातलेल्या शिवमूर्ती अस्तित्वात होत्या आणि त्यामुळे साहजिकच कान विदीर्ण करून आणि मग त्यामध्ये कुंडल घालणारे जे आहेत त्यांना कानफाटे असं म्हटलं गेलं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये या कुंडलांना अत्यंत पवित्र समजलं जातं, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्याला मुद्रा असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलेलं आहे. मुद म्हणजे आनंद आणि रा म्हणजे धारण करणं. आता मुद म्हणजे आनंद. आनंद कोणता? ब्रह्मानंद, परमानंद, परमशिवाकडे मिळणारा जो आनंद आहे तो आनंद. आणि म्हणून मुद्रा, तो मुद धारण करणारे म्हणजे त्या शिवाचा अंतिम ध्येय साध्य झाल्यानंतर जो ब्रह्मानंद प्राप्त होतो त्याचा स्वीकार करणारे असे हे कानफाटे. म्हणजे हेही आहे. अशा तऱ्हेने ह्या संप्रदायाला अनेक प्रकारची नावं वेगवेगळ्या पद्धतीने कालप्रवाहाप्रमाणे देण्यात आलेली आहेत. इथे नाथ संप्रदाय, नाथ पंथ, सिद्ध पंथ, सिद्ध मत, सिद्ध मार्ग, योग मार्ग, योग संप्रदाय, अवधूत मत, गोरख पंथ, कानफाटा संप्रदाय, गुरुमार्ग अशा अनेक पद्धतीने अनेक नावांनी हा नाथ संप्रदाय ओळखला जातो. आता या पंथाचा उगम नक्की कुठे झाला याबद्दलही थोडीशी संशोधकांमध्ये मतभिन्नता आहे. त्यातली विविध मतं जर आपण बघितली तर सरदार मिरीकर जे आहेत त्यांच्या मते नगर जिल्ह्यातला वृद्धेश्वर हेच खरे म्हणजे आदिनाथ आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आपोआपच ते तिथलं उगमस्थान आहे असं म्हटलंय. समर्थ रामदास स्वामींचे जे शिष्य आहेत दिनकर स्वामी यांच्या स्वानुभव दिनकर मध्ये सुद्धा वृद्धेश्वराचा डोंगर हे नाथ संप्रदायाचं उगमस्थान आहे असं म्हटलं गेलं आहे. तर राची ढेरे जे आहेत ते असं म्हणतात की श्रीशैल्य हे तांत्रिक सिद्धांचे, कापालिक योग्यांचे, त्या साधना करणाऱ्यांचे मध्यवर्ती केंद्र होतं. आणि श्रीशैल्य पर्वतावरचं जे मंजुनाथ म्हणजे
कदली मंजुनाथ असं त्यांना ते म्हणतात, तेच खरं म्हणजे आदिनाथ आहेत. आणि त्यामुळे श्रीशैल्य हे त्याचं उगमस्थान आहे. आता भारतामध्ये सुद्धा बहुसंख्य भागामध्ये जर आपण बघितलं तर बहुसंख्य भागामध्ये या पंथाचा विस्तार झालेला आहे. आणि या पंथाचा विस्तार झालेला असल्यामुळे श्रद्धा आणि प्रदेशाभिमान या दोन गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे कोणी म्हणतं पंजाबमध्ये झालाय, कोणी म्हणतं आसाममध्ये झालाय, आणि प्रत्येक जण आपल्या प्रदेशाचा उल्लेख उगमस्थान म्हणून करतात. आता 10व्या शतकानंतर हा प्रसार भारताबाहेरील तिबेट, नेपाळ अशा अनेक ठिकाणी झालाय. आता ती लोक आहेत ती म्हणतात या नाथ संप्रदायाचा उगम आमच्या इथे झालेला आहे. उगमस्थान कोणतं आहे याबद्दल विविध मतं आहेत, पण संप्रदाय प्रवर्तक जे असतात त्यांचं कार्य यावर त्या संप्रदायाचा आरंभ बिंदू किंवा उगम ठरत असतो असं म्हटलं जातं. आता ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये परंपरा सांगितलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये आदिनाथ शंकर, पार्वती, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, गहनीनाथ, निवृत्तीनाथ आणि मग नंतर स्वतः माऊली ज्ञाननाथ अशी ही परंपरा त्यांनी त्यात सांगितली. पण संप्रदायाचे प्रवर्तक कोण हे मात्र थोडंसं अनुत्तरितच राहिलेलं आहे. पण काही अभ्यासक, विचारवंत जे आहेत किंवा रा.र. गोसावी आहेत ते स्पष्टपणे सांगतात की महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय म्हणजे इथे सुद्धा आपण आता ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला त्यामुळे वारकरी संप्रदायाशी ते थोडंसं मिळतं जुळतं येतं. त्यावरून हे गोसावी जे आहेत, रा.र. गोसावी अभ्यासक आहेत, आणि ते असं म्हणतात की महाराष्ट्रातला जो नाथ संप्रदाय आहे तो वारकरी संप्रदाय किंवा अन्य संप्रदायामध्ये विलीन झाला किंवा अस्तंगत झाला असं म्हणता येत नाही. कारण मध्ययुगीन काळापासून त्याच्या अनेक परंपरा, अनेक केंद्र आजही कार्यरत आहेत. आणि खरोखरीच ती नागपूर म्हणा, कळवा म्हणा, मुंबईच्या इथलं जवळचं या ठिकाणी ती कार्यरत आहेत, बऱ्याच ठिकाणी कार्यरत आहेत. तर त्यामुळे हा संप्रदाय अस्तंगत झाला असं म्हणता येणार नाही. पण ज्ञानदेवांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे हेही विसरून चालणार नाही. आजही हा संप्रदाय अस्तित्वात आहे, त्याची मासिकं निघतात, त्याच्याबद्दल माहिती मिळते आपल्याला. त्यामुळे हा संप्रदाय निश्चितपणे अजूनही टिकून आहे आणि आपलं अस्तित्व दृढपणे टिकवून आहे. आता या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शिव आणि पार्वती ही दोन तत्व आपल्याला दिसतात, पण ती दोन दिसत असली तरी ती एकरूप आहेत. आदिनाथ हे परमतत्व आणि पार्वती ही शक्ती स्वरूप आहे. आता त्यांच्याकडून उपदेश प्राप्त झालेले मत्स्येंद्रनाथ हे सिद्ध पुरुष आहेत. शाक्त तंत्राची शाखा असलेल्या कौल असं मत, कौलमत, या कौलमताचे ते अनुयायी आहेत. आणि त्यांचे शिष्य जे गोरक्षनाथ आहेत किंवा गोरखनाथ असं म्हटलं जातं, हे खरं म्हणजे संप्रदायाचे प्रवर्तक मानले जातात. त्यांनी काय केलं की मध्यंतरीच्या काळामध्ये जो वामाचार निर्माण झाला होता त्याला पायबंद घालून शुद्ध योग मार्गावर आधारित अशी ही परंपरा, त्याची साधना याची पुन्हा स्थापना केली. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी मच्छिंद्रनाथांचे ते शिष्य आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी श्रीशैल्य पर्वतावर योगिनींच्या मेळाव्यामध्ये अडकलेल्या आपल्या सद्गुरूंचं मन वळवून शुद्ध योग मार्गामध्ये त्यांना आणलेलं आहे. हा खरं म्हणजे या संप्रदायाचा आरंभ बिंदू आहे असं मानलं जातं. त्यामुळे नाथ संप्रदायाचं उगमस्थान शैल्य पर्वत असंही म्हटलं जातं. तसंच जर आपण तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं, तर काश्मीर हे सुद्धा प्रमुख असं उगमस्थान मानलं जातं. कारण संप्रदायाची पार्श्वभूमी किंवा उगम, उदयस्थान
हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात मतभिन्नता असली तरी काही वेळेला आपल्याला एखादं मत मान्य करून पुढे जावं लागतं. आणि म्हणून तत्वज्ञान दृष्ट्या जर बघितलं तर काश्मीर हे सुद्धा याचं उत्पत्ती स्थान म्हणा, उगमस्थान म्हणा मानलं जातं. आता हे सगळं उगमस्थान पाहिल्यानंतर, त्याची विविध मतं पाहिल्यानंतर आता आपण याच्यात देवता कोणत्या आहेत याकडे वळूया. आदिनाथापासून सुरू होणारा हा शैव संप्रदाय आहे. त्यामुळे साहजिकच शिव ही त्याची उपास्य देवता आहे. शक्ती विना शिव हा केवळ शव आहे, ही धारणा यांच्यामध्ये असल्यामुळे शक्तीच्या उपासनेला सुद्धा या संप्रदायामध्ये मान्यता आहे, मिळालेली आहे. म्हणजे शिवस्याभ्यंतरे शक्ती, शक्तेभ्यंतरे शिव. आता हे जर आपण बघितलं तर गोरखनाथांच्या मते आदिनाथ किंवा शक्तियुक्त शिव हेच अंतिम सत्य आहे, अंतिम ध्येय आहे, अंतिम गंतव्यस्थान आहे. आणि ह्याच्यात शिव ह्या शब्दाबद्दल जरी आपण विचार केला तर श अधिक ई अधिक व, ह्या श अधिक ई अधिक व याच्यामधला इकार जो आहे तो शक्तिवाचक आहे. तो ई जर आपण काढून टाकला तर श अधिक ई अधिक व मधला श व शव राहत. म्हणजे शक्ती जी आहे त्यातली ती शक्ती काढून घेतली तर शक्ती विना शिव हे केवळ शव राहत. न शिवेन विना शक्ती, न शक्ती रहित शिवाहा. त्यामुळे नाथ संप्रदायानी हे शिवशक्ती हे अभिन्न पण मानलेलं आहे आणि त्यामुळे तीच त्यांची दैवता आहे. म्हणजे आदिनाथापासून सुरू झालंय म्हणून आदिनाथ हे तर दैवत आहेच आहे, पण तरी सुद्धा शक्तीच्या उपासनेलाही इथे महत्व मिळालेलं आहे आणि शिवशक्ती हे अभिन्नपणे मानले जातात. आता ही शक्तीची उपासना जी आहे ती तिथे प्रबळ झाल्या, काही ठिकाणी प्रबळ झाली. त्यामुळे शाक्त, कापाली यांच्या समावेशामुळे काली, दुर्गा, जगदंबा, त्रिपुर सुंदरी अशा या देवतांची, तसंच भैरव, काळ भैरव ही पुढे शिवाची वेगळी रूप उपास्य देवता म्हणूनही पुढे आलेली आहेत. म्हणजे नवनाथांचं नाथ संप्रदायाचं एक महापीठ आहे कामाख्या, हे सुद्धा म्हणजे शक्तिस्थानच मानलं गेलेलं आहे. तसंच नवनाथांना या संप्रदायात अनन्य महत्व आहे. आता जे आपण नवनाथ बघितले, ज्यांनी ज्यांनी इथे जन्म घेतलेला आहे कार्य करण्यासाठी, त्यांचं अनन्य महत्व आहे. आणि त्यामुळे गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ यांची सुद्धा मंदिरं आहेत, त्यांनाही देवता स्वरूप मानलं जातं, त्यांचंही पूजन केलं जातं. तसंच हडीपा म्हणजे जालंधरनाथ यांच्या मूर्तीची सुद्धा बंगालमध्ये वगैरे पूजा केली जाते. शिव आणि दत्त, कारण मगाशी आपण बघितलं गोरक्षनाथांना अवधूत गीताची दत्तांनी गीता सांगितलेली आहे, ती जी आपण बघितली. त्यामुळे शिव आणि दत्त या दोन्ही देवतांचा नाथ संप्रदायामध्ये आदर केला जातो. तसंच आणखीन एक गोष्ट म्हणजे नवनाथ मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती सुद्धा आढळते. अर्थात त्याचा उल्लेख आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. नाथ संप्रदायातलं हनुमंताचं महत्व सुद्धा आपण बघणार आहोत. पण या सगळ्या देवतांचा आपण थोडक्यामध्ये विचार केला आणि शक्ती सहित शिव जसा प्रसिद्ध आहे किंवा आदिनाथ जो आहे तो महत्वाची देवता, मुख्य उपास्य दैवत म्हणून मानलं जातं. तसंच मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, जालंधरनाथ यांची मंदिरं आहेत आणि काही मंदिरांमध्ये दत्ताची मूर्ती सुद्धा आहे, तशीच हनुमंताची सुद्धा मूर्ती आहे. दत्त, देवी, दुर्गा हे शक्तीची उपासना असल्यामुळे दुर्गा, जगदंबा, त्रिपुर सुंदरी अशा ह्या देवता सुद्धा त्यांच्या उपास्य देवता म्हणून मानल्या जातात. देवता बघून झाल्यानंतर आपण त्यांचं थोडक्यात तत्वज्ञान आता बघणार आहोत आणि जाता जाता बाकीची तत्वज्ञानामधले काही भाग आपण पुढच्या भागातही बघणार आहोत, या भागातही बघणार आहोत. आता आपण त्यांचं थोडक्यात तत्वज्ञान बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं नाथ, नाथ या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सांगितल्या जातात.
ना म्हणजे अनादि रूप, म्हणजे अनादि असं हे तत्व, आणि थ म्हणजे त्रिभुवनाची स्थापना करणारा. तसंच ना म्हणजे नाथ ब्रह्म किंवा आदिनाथ हे परब्रह्म. तसंच अज्ञानाला स्थगित करणारा म्हणून थ असा येऊ, म्हणजे अज्ञानाचं निराकरण करणारा, मोक्ष देणारा परमतत्व म्हणून नाथ असाही उल्लेख केला जातो. आता गोरक्षनाथांच्या गोरखबाणी म्हणून त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये सुद्धा नाथ या शब्दाचा अर्थ परमतत्व असाही आहे आणि सद्गुरु या अर्थाने सुद्धा त्याचा उपयोग केलेला आहे. नाथ संप्रदायामध्ये हा मुळामध्ये शैव संप्रदाय आपण बघितलं, तरी सुद्धा उत्तर देशीय आणि दक्षिण देशीय असे 2 शैव संप्रदाय आहेत. त्यापैकी उत्तर देशीय जो शैव संप्रदाय आहे त्याचा संबंध नाथ संप्रदायाशी जास्ती येतो. हा संप्रदाय उत्तरेकडील काश्मीरमध्ये उदयास आलेला आहे. त्यामुळे हा मूळ ग्रंथ जो त्यांचा आहे, नाथ संप्रदायाचा मूळ ग्रंथ शिवसूत्रे असं त्याचं नाव आहे. वसुगुप्ता जे आहेत त्यांना याचं प्रथम दर्शन झालं. हा रहस्यमय वैदिक सिद्धांत असलेला असा हा ग्रंथ आहे. त्याचं योग्य ते विवरण झालं पाहिजे, त्याचा विच्छेद होता कामा नये, म्हणून भगवान शंकरांनी स्वप्नामध्ये त्यांना येऊन दृष्टांत दिला वसुगुप्तांना, आणि महादेवगिरी या हिमालयाच्या शिखरावरती जाऊन तिथे हा ग्रंथ लिहून त्याचा प्रसार करावा असा उपदेश केला. आता या दर्शनाचं आगमन जे आहे ते प्रथम शंकराच्या मुखातनं झालं, श्री शंकराच्या मुखातून झालेलं आहे. मग ते पार्वतीच्या मुखामध्ये प्रविष्ट झालं आणि नंतर वसुगुप्तांनी ते पुढे नेलं. म्हणजे म्हणून ह्या सगळ्या ह्याला आगम असं म्हटलं जातं. आणि गुरु परंपरागत जे तत्वज्ञान आहे त्याला शैवागम असं म्हटलं जातं. आता शिव हीच उपास्य देवता आहे आणि नाथपंथाच्या तत्वज्ञानाला शैव तत्वज्ञान असंही म्हटलं जातं किंवा शांभव तत्वज्ञान असंही म्हणतात. आता नाथ संप्रदायाची मूळ विचारधारा जी मानली गेलेली आहे ती म्हणजे प्रत्याभिज्ञा, त्याचं दर्शन, प्रत्याभिज्ञा दर्शन. किंवा काश्मीरी शैववादानी आपल्या अद्वैतवादाला म्हणजे अद्वैतवादाला शांभवाद्वय असं नाव दिलेलं आहे. वास्तविक या दोघांमध्ये कोणताही फरक नाही. अद्वैत जे म्हटलं जातं त्या अद्वैताविषयी कुठेही दुमत नाही, मतभेद नाही, पण मांडणी करण्याची पद्धत वेगळी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शांभवाद्वय ज्याला म्हटलं जातं त्या बाबतीमध्ये किंवा शैव तत्वज्ञान हे अद्वैत तत्वज्ञानाला अनुसरून असंच आहे. यानंतर जर आपण बघितलं ह्या तत्वज्ञानाचं किंवा आपण मच्छिंद्रनाथांची जर कथा पाहत गेलो ती आपण पाहणारच आहोत. हे खरे मच्छिंद्रनाथ जे आहेत, कारण आपण बघितलं हे शांकर तत्वज्ञान, शैव तत्वज्ञान, शांभव तत्वज्ञान हे जे आहे ते कसं त्याचं आगमन झालं हे आगम आपण पाहिलं. त्याच्याच प्रमाणे हे जे मच्छिंद्रनाथ आहेत त्यांनी ते जे मच्छिंद्रनाथ आहेत ते कौल मार्ग ज्याला म्हटलं जातं त्या कौल मार्गाचे प्रवर्तक आहेत किंवा कौल मार्ग त्यांनी आपल्या योग मार्गाच्या साधनेच्या दृष्टीने कौल मार्ग त्यांनी स्वीकार. आता ह्याच्यामध्ये कौल तर कुल, कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव. आता शिवाला अकुल म्हटलेलं आहे. कुलाच्या ठिकाणी म्हणजे शक्तीच्या ठिकाणी, कुल म्हणजे शक्ती आणि शक्तीच्या ठिकाणी अकुलाचा म्हणजे शिवाचा संबंध येतो तेव्हा त्याला कौल मार्ग असं म्हटलं जातं. शिवाला अकुल का म्हणतात तर शिवाला कुठलंच कुळ गोत्र काहीही नाही, तो असतची असे असा आहे, परब्रह्म स्वरूप आहे, त्याला उत्पत्ती नाही, जन्म मृत्यू काही नाहीये, त्यामुळे ते अनादि अनंत तत्व आहे. म्हणून त्याला कुठलंच कुळ गोत्र नाही, म्हणून त्याला अकुल असं म्हटलं जातं. आता
शिवाची जी सृजन शक्ती आहे, म्हणजे त्याची जी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा आहे, ती जी शक्ती आहे, या दोघांचं सामरस्य जे आहे, शिव आणि शक्ती यांचं जे सामरस्य आहे, ते कौल मार्गामध्ये पूर्णतः मान्य आहे. कौल मार्ग याच्यावरती मच्छिंद्रनाथांनी ग्रंथ लिहिलेला आहे. हे जे कौल तत्वज्ञान आहे ते कौलोपनिषद याच्यामध्ये ब्रह्मविचार सांगितलेला आहे. आपण दर्शनांच्या बाबतीत बघितलं की ब्रह्मविचार हा बहुतेक संप्रदायांमधनं सांगितलेला आहे. त्यामुळे ब्रह्मविचार त्यांनी कौलोपनिषदामध्ये सुद्धा सांगितलेला आहे, जो आपल्या दर्शनांमध्ये सांगितलेला आहे. तसंच ब्रह्मशक्ती म्हणजे ब्रह्म जिज्ञासा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही ब्रह्म जिज्ञासा हेही अद्वैत तत्वज्ञानामध्ये आपण बघितलेलं आहे, तेही त्याच्यामध्ये आहे. आता ज्ञान आणि बुद्धी हे तत्वज्ञान, ही ब्रह्म जिज्ञासा बुद्धीच्या संदर्भातली जी येते, ते ज्ञान आणि बुद्धी ही दोन्हीही धर्माचीच रूप आहेत. मागच्या वेळी आपण धर्म म्हणजे काय पाहिलं होतं, आणि ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे असंही आपण बघितलं होतं. पण हे ज्ञान जे आहे ते अज्ञानाहून भिन्न नाही. अज्ञान ही ज्ञानाहून भिन्न. ज्ञानेश्वरांनी की ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवामध्ये अज्ञान हे अज्ञान नाहीच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये असं आहे की मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही असं आपण म्हणतो, नाही का? तर मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही हे तरी कसं कळलं? मला हे समजत नाही, मला याचं ज्ञान नाही, हे मला कसं कळलं? कारण मला ज्ञान झालं की मला हे माहिती नाही याचंही मला ज्ञानच व्हावं लागतं. मग तसंच आहे, हे ज्ञान जे आहे हेच आहे, अज्ञान हे नाहीच आहे असं माऊली आपल्याला अमृतानुभवामध्ये सांगतात. तसंच ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे आपण म्हणतो, आणि ज्ञान आणि बुद्धी हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ते ह्या कौलमतामध्ये शिव आणि शक्ती याप्रमाणे सामरस्य त्यांचं दाखवलेलं आहे. तसंच अनित्य आणि नित्य ह्या दोन्ही सुद्धा या ब्रह्मशक्तीचीच रूप आहेत, नित्य अनित्य. कारण जे जे मायेच्या संदर्भात येतं, जे जे शक्तीच्या संदर्भात येतं ते अनित्य असतं. पण तरी सुद्धा ह्या दोघांचं सामरस्य असल्यामुळे नित्य आणि अनित्य या दोन्ही गोष्टी ब्रह्मशक्तीच्याच आहेत. आता कौल मार्ग जो आहे तो 36 तत्व त्याच्यामध्ये मान्य आहेत, आणि कौलोपनिषद जे आहे ते ब्रह्मविचार सांगतं, आणि जीवाची जी ज्ञानरूप 5 बंधनं आहेत त्याबद्दल सुद्धा कौल उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. कौलोपनिषद असं त्याचं नाव आहे. ब्रह्मविचार सांगितलेला आहे आणि जीवाची ज्ञानरूप अशी 5 बंधनं, आणि ती बंधनं सांगून नित्य आणि अनित्य ही दोन्ही ब्रह्मशक्तीचीच रूप आहेत हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. असं हे थोडक्यामध्ये कौल तत्वज्ञान आहे. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की दर्शनांमध्ये थिअरी येते आणि संप्रदायांमध्ये त्याचं थोडं प्रॅक्टिकल आहे असं म्हटलं जातं. आता ही जी 6 दर्शनं आहेत, म्हणजे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, याच्यापैकी जे योग दर्शन आहे ते सगळ्यांच्या हिताचं असं आहे, हित करणारं आहे असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. आणि नाथ संप्रदायामध्ये या योगाला महत्व आहे, आणि त्यातल्या त्यात विशेषतः हठयोगाला, हठयोग त्याला महत्व आहे. आणि या हठयोगामध्ये धौती, नेती, त्राटक, कपालभाती वगैरे अशा किंवा मुद्रा, काही प्राणायाम, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नाथ संप्रदायामध्ये हठयोगाला महत्व आहे, तसंच शाबरी मंत्राला सुद्धा महत्व आहे. शक्तिरूप बीज, वैष्णव रूप बीज, शैव रूप बीज असं बीजाक्षरांनी युक्त असलेला असा जो शाबरी मंत्र आहे त्या शब्दाला विशेष महत्व आहे. त्याचप्रमाणे परकाया प्रवेश, मच्छिंद्रनाथांनी सुद्धा परकाया प्रवेश केलेला आहे. त्यामुळे परकाया प्रवेश सुद्धा याच्यामध्ये येतो. आणि हठयोग यावरती नाथपंथीयांचं प्रभुत्व होतं, आणि हठयोगाची जी परंपरा आहे ती शिवापासून आहे.
ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. शिवाच्या जटेमध्ये चंद्र आहे आणि तिसरा नेत्र ही त्याचं यौगिक तेज आहे, म्हणजे तो सूर्य आहे. असा एक प्रकारचा तत्वज्ञानात्मक अभ्यास ल म जोशी असे जे तत्वज्ञानामध्ये माहीर असलेले आहेत, त्यांनी हा नवनाथ तत्वज्ञान म्हणून ग्रंथ जो एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. आता योगी जे असतात ते इंद्रिय निग्रह करून अष्टांग योग साधतात आणि समाधी सुखाचा लाभ घेतात. कौल साधकांचा आचार सांगताना, आचार, कारण आता ही साधना झाली तर आचार कसा, तर आचार सांगताना अंतःशाक्तः बहिः शैवाः सभामध्येच वैष्णवः, म्हणजे आतून शाक्त शक्तीची उपासना करणारे, बाहेरून शैव कारण शैव मत मानणारे, आणि लोकांमध्ये वैष्णव अशी नाना रूप धारण करून हे लोक पृथ्वीवर संचार करतात. म्हणजे या तिन्ही गोष्टींचा इथे समन्वय साधलेला आहे. कौल साधनेमध्ये साधकांच्या आपण अवस्था पाहिल्या, म्हणजे आपण म्हणतो ना बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध असे 4 प्रकार आपण सांगतो. तसंच यामध्ये जर आपण बघितलं तर साधकाच्या पशु, वीर आणि दिव्य अशा 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. संसारामध्ये गुंतलेला जो आहे त्याला आपण बद्ध म्हणतो की नाही, तर त्याच्याऐवजी ते त्याला पशु असं म्हणतात. खरंच आहे, आणि पशुवत त्याचं वागणं होऊ शकतं कधी कधी, त्यामुळे त्याला पशु असं त्यांनी म्हटलेलं आहे. संसाराच्या आसक्तीमध्ये इंद्रियांच्या अधीन झालेला त्याला पशु म्हटलेलं आहे. आणि या पाशातून अगदी उत्साहाने आणि प्रयत्नपूर्वक जो बाहेर पडलाय, या आसक्तीचा ज्यांनी त्याग केलेला आहे, मोहपाशाचा बंध ज्यांनी तोडलेला आहे, त्याला वीर असं म्हटलेलं आहे. आणि जो साधक अद्वैत तत्वज्ञान साध्य करतो त्याला दिव्य असं म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने ह्या तीन प्रकार साधकांचे त्यांनी या तत्वज्ञानामध्ये सांगितलेले. पुढे आदिनाथापासून जर आपण बघितलं तर नाथ संकेतीचा दंशु म्हणजे उपदेश प्राप्त झाल्यानंतर मत्स्येंद्रनाथांनी सिद्धमत असलेल्या नाथ संप्रदायाला, नाथ पंथाला म्हणजे प्रसाराला त्यांनी सुरुवात केली. अर्थात या सगळ्याचा जो काही भाग आहे तो विशेष गूढ असा भाग आहे. मकरोदरी म्हणा, ते कौल मार्गाशी संबंधित असं काही काही गोष्टी आहेत. हे योग मार्गाचे प्रवर्तक होते हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी कौल मार्गातला योगिनी कौलमताचा, म्हणजे त्याच्यातही जे भाग आहेत त्यातला योगिनी कौलमताचा त्यांनी स्वीकार केलेला होता मच्छिंद्रनाथांनी. आणि या सगळ्या मार्गाचं जे ज्ञान आहे ते त्यांनी स्वच्छंद नामक भैरवीकडनं प्राप्त केलं होतं. अष्टांग योगाने मिळणारं समाधी सुख हे पंचमकारांनी साध्य करता येतं असं नाथपंथीय सांगतात. त्याच्यामध्ये काही विधी निषेध पाळले जात नाहीत, पण पंचमकारांपैकी मैथुन हे जे आहे ते शिवशक्तीचं सामरस्य ज्याला म्हटलं जातं ते अशा पद्धतीने ते लोक मानतात. अर्थात ही साधना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीची आहे, पण काही वेळेला ही उपासकाचं अधःपतन करणारी आहे. या जे पंचमकार सांगितलेले आहेत, मध्य, मत्स्य, मास, मुद्रा, मैथुन, ह्याचा खरं म्हणजे योग्य अर्थ त्यांनी घेतलेला नाही. खर तर या नाथपंथीयांच्या महानिर्वाण या ग्रंथामध्ये त्यांनी स्पेसिफिकली असं म्हटलेलं आहे की सर्वांना कौल मार्गाचा अधिकार नाही, कारण यातली साधना वेगळ्या पद्धतीची आहे. ज्यांनी इंद्रिय जय प्राप्त केला आहे, ज्याचा इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, असा जो जितेंद्रिय आहे त्यांनीच फक्त ही साधना करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तो सरसकट सगळ्यांनी स्वीकारू नये असं सांगितलंय. हा पूर्णपणे वेगळा मार्ग आहे. पण नाथ संप्रदायाचे जे ब्रह्मचारी आहेत त्यांची योग साधना जी आहे ती सामान्य माणसाच्या थोडीशी आवाक्या बाहेरची आहे. त्यामुळे या संप्रदायाला थोड्याशा मर्यादा पडल्या. पण नाथ संप्रदायामध्ये जे वामाचाराचं जे प्रचलन होत होतं किंवा पंचमकारांचं जे प्रचलन होत होतं त्यातलं वज्रोळी, सहजोली अशाही काही योगमुद्रा आहेत. यामुळे थोडासा नाथ संप्रदायाला धक्का बसला. अर्थात
नाथ संप्रदायाचे प्रवर्तक ज्यांना मी म्हटलं, तो खरा उगमस्थान आहे असं मी म्हटलं, ते जे गोरक्षनाथ आहेत त्यांनी या सगळ्यावरती बंधनं आणली आणि साधनेतली शुद्धता, योग मार्गाची सुचिता या सगळ्यावरती भर दिला आणि शुद्ध नैतिक आचारांच्या पायावर ही सगळी संघटना त्यांनी पुन्हा स्थापित केली आणि संप्रदायाला एक प्रकारचं पुनरुज्जीवन दिलं. आता ह्याच्यामध्ये नाथ संप्रदायाला एक प्रकारचं चांगलं वळण लागलं आणि तो पुन्हा भरभराटीस आला. ह्याच्यामध्ये आपण हा तत्वज्ञानाचा थोडक्यातला भाग बघितला तरी संप्रदायाचा वेश आपण बघूया. कारण हे जे अवतार त्यांचे जे धारण झाले ते बघितलं, देवता बघितल्या, त्यांचं तत्वज्ञान थोडक्यात बघितलं आणि आता आपण त्यांचं वेश, या लोकांचा सांप्रदायिक वेश काय आहे तर कुंडल, शैली, शृंगी, कंथा, झोळी, मेखला, खापरी, कौपिन, व्याघ्रांबर, खडावा, विभूती लेपन, या सगळ्या साधारण याची सगळ्याची माहिती आपल्याला आहेच. पण कुंडल, मी मगाशी त्याबद्दल सांगितलं की कुंडल ही अतिशय पवित्र मानली जातात, त्याचा अर्थही आपण मगाशी बघितला. शैली आणि शृंगी जे आहे ते एक प्रकारचं हरणाच्या शिंगापासून बनवलेले, अशी पुंगी म्हणा किंवा शिट्टी म्हणा वाजते ती, अशा पद्धतीने सांगितलेले. आणि कंथा जो आहे त्या कंथा म्हणजे एक भगवे वस्त्र असतं. अशी कथा सांगितली जाते की पार्वतीने गोरक्षनाथांना आपल्या रक्तामध्ये रंगवून एक कंथा दिला होता आणि त्यामुळे लालसर भगवा रंग हा या योग्यांना पवित्र वाटायला लागला. झोळीबद्दल आपल्याला माहितीच आहे, मेखला आहे, ही काही वेळेला मेंढीच्या लोकरीपासून बनवली जाते. तर झोळी आणि मेखला, खापरी जी आहे ती नारळाच्या करवंटीची किंवा काशाची वाटी वगैरे याची केली जाते. आणि कौपिन माहिती आहे, व्याघ्रांबर, खडावा आणि विभूती लेपन. आता पुढचं जे आहे ते अलख निरंजन, हा जो शब्द आहे तो त्यांचा मंत्र आहे. अलख निरंजन आदेश आहे, नमनाचा प्रघात आहे आणि भिक्षेच्या वेळची गर्जना सुद्धा आहे. अलख, अलक्ष, त्याचं अलख असं झालेलं आहे. त्यामुळे अलख अलक्ष म्हणजे जिथे आपण पोहोचू शकत नाही सहसा, ते परमशुद्ध असं निरंजन तत्व. लक्ष याचा एक अर्थ ध्येय असं सुद्धा होतो. अंतिम ध्येय, अंतिम लक्ष असं जे आपण म्हणतो ना, ते अंतिम ध्येय किंवा लक्ष जे आहे ध्येय. तर ते हे ध्येय काय आहे तर ते परब्रह्माशी एकरूपत्व, सामरस्य, शिवशक्ती बरोबरच सामरस्य, हे अंतिम ध्येय आहे. पण तिथे पोहोचणं खूप अवघड आहे, अलक्ष असलेलं आहे. त्यामुळे अलख निरंजन, निरंजन म्हणजे शुद्ध पवित्र, आणि म्हणून परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास किंवा साधन आहे ते सुद्धा अलक्ष निरंजन आहे, अलख निरंजन आहे. खर तर नाथ संप्रदाय म्हटलं की आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बघतो तसं मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांच्याबद्दल ही नावं आपण उच्चारली तरी सुद्धा योग सिद्धीचे किमयागार आहेत हे आपल्या लक्षात येतं. आणि ह्याच्यामध्ये हे जे सगळी व्यक्तिमत्व आहेत ती अत्यंत भव्य दिव्य अशी व्यक्तिमत्व आहेत. तांत्रिक मांत्रिक साधनेमध्ये प्रवीण असणारी अशी ही व्यक्तिमत्व आहेत आणि त्यामुळे साहजिकच यांचा अन्य संप्रदायांवरती प्रभाव तर आहेच. यांची जी नावं आहेत ती सुद्धा मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे जर आपण नावं बघितली तर त्या नावांमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या कथा आहेत, त्याही आपण बघणार आहोत. पण गोरक्षनाथ म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, त्याच्यावरती विजय मिळवणारा, असे त्यांची नावं सुद्धा अत्यंत समर्पक अशी नावं आहेत. मच्छिंद्र हे मत्स्य याच्यापासून निर्माण झालेलं, आणि मासा हा अत्यंत चपळ असतो. आपलं मन आणि इंद्रिय चपळ असतात पण त्याच्यावरती विजय मिळवणारे असं त्यांचा अर्थ आहे. नाथ याचा अर्थही आपण याच्या आधी बघितलेला आहे. आता त्यांच्या चरित्रांचा जर निष्कर्ष काढला तर ही व्यक्तिमत्व अतिशय वेगळी, भव्य, दिव्य, तेजस्वी, तांत्रिक मांत्रिक साधनेमध्ये प्रवीण अशा पद्धतीची आहेत. साहजिकच हा अतिशय पुरातन असा असल्यामुळे संप्रदाय याच्यामध्ये अन्य संप्रदायांवरती याचा प्रभाव निश्चितपणे पडलेला आहे. आता नवनाथांच्या जन्माबरोबर या जन्म घेऊन भक्तीचा महिमा वाढवणारे जे सगळे बाकीचे लोक एकत्र आलेले आहेत
त्यांच्यावरती नवनाथांचा प्रभाव होणारच, नाही का? आणि तो प्रभाव निश्चितपणे असणार. महानुभाव संप्रदाय जर आपण बघितला किंवा महानुभाव पंथ आपण बघितला, तर त्याचे जे प्रवर्तक आहेत ते चक्रधर स्वामी आहेत. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या विचारांवर नाथ संप्रदायाचा प्रभाव होता. सालबर्डीच्या डोंगरावरती तपश्चर्या करताना अनेक नाथपंथीयांचा, सिद्धांचा त्यांच्याशी संबंध आलेला आहे. आणि त्यामुळे हे जे नाथपंथीय लोक आहेत त्यांचा या महानुभाव संप्रदायावरती सुद्धा प्रभाव आहे. आता यांचे म्हणजे चक्रधर स्वामींचे गुरु जे आहेत गोविंद प्रभू, हे नाथ सिद्ध होते. विटाळाचा जो विधी निषेध आहे ते महानुभाव पंथ मानत नाही. त्यांनी स्त्रियांना परमार्थ मार्गामध्ये प्रवेश दिलेला आहे आणि संप्रदायाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी महानुभाव संप्रदायाने जो लोकभाषेचा वापर केलेला आहे तो नाथ संप्रदायाकडून आलेला वारसा आहे. म्हणजे त्या भाषेचा त्यांनी इथे वापर केलेला आहे प्रसारासाठी, असं अभ्यासक जे रार गोसावी आहेत ते म्हणतात. आणि तसंच दत्त संप्रदायाचा, महानुभाव पंथाबद्दल आपण बघितलं, दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय ह्या दोन्हीच्या पूजास्थानी दत्त महाराज आहेतच, गुरु दत्तात्रय आहेतच. त्यामुळे महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींना सुद्धा दत्तात्रयांनी बोध केलेला आहे. नाथपंथीयांच्या गोरखनाथांना सुद्धा दत्तात्रयांनी गुरुगीता सांगितलेली आहे. आणि नाथ संप्रदायातील जे सिद्ध आहेत ते स्वतःला अवधूत म्हणून घेतात. असे हे दत्त संप्रदायाचे आणि नाथ संप्रदायाचे ऋणानुबंध आहे. आता नाथ संप्रदायाच्या अनेक शाखांमध्ये वामाचाराचं प्रचलन होत होतं. त्या नाथ संप्रदायाला थोडासा धक्का बसला वगैरे आपण जे बघितलं, त्या नाथ जोग्यांची संत तुकाराम महाराजांनी कडक शब्दामध्ये संभावना सुद्धा केलेली आहे. कान फाडून या मुद्रा ते घालिती, नाथ म्हणवती जगा माझी. अर्थात सगळेच तसे असतात असं नाही, नियमाला अपवाद असतात. त्यांच्या बाबतीत तुकाराम महाराजांनी त्यांची कान उघाडणी केलेली आहे. कान फाडून या मुद्रा ते घालती, नाथ म्हणवती जगा माझी. घालोन या फेरा मागिती द्रव्यासी, परिशंकरासी नोळखती. अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे रामकृष्ण परमहंस जे होते त्यांचं कार्य विवेकानंदांनी पुढे नेलेलं आहे. निवृत्तीनाथांचं कार्य ज्ञानदेवांनी पुढे नेलेलं आहे. तसंच मच्छिंद्रनाथांचं कार्य गोरक्षनाथांनी पुढे नेलेलं आहे. आणि प्रभावी व्यक्तिमत्वानी आणि आध्यात्मिक शक्तीच्या जोरावरती, संघटना कौशल्याच्या जोरावरती आणि कर्तृत्वाच्या जोरावरती ते या पंथाचे युग प्रवर्तक ठरलेले आहेत. त्यांनी अघोरी साधना सगळ्या बाजूला केलेल्या आहेत आणि साधकांना उच्चतम अशा परमार्थ साधनेच्या मार्गावर आणलेले. धार्मिक जीवनाचं शुद्धीकरण केलं आणि समाजाचं शील घडवण्यासाठी गोरक्षनाथ यांनी गोरक्ष प्रणित सिद्ध पुरुषांनी प्रयत्न सुद्धा केलेले. ज्ञानदेवांनी गोरक्षनाथांचा योगाब्जिनी सरोवर किंवा विषय विध्वंसक वीर असा उल्लेख केलेला आहे, नाही त्यांचा गौरव केलेला आहे. जसं निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, एकनाथ या सर्वांचा आपण आता जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती, या सर्वांवरती म्हणजे ह्यांचा भागवत धर्म, वारकरी विचार हे सगळं जरी असलं तरी याच्यावर सुद्धा नाथ संप्रदायाचा प्रभाव आहे. कारण मुळात ज्ञानदेवच तिथे आहेत. ते नाथ संप्रदायी आधी होतेच आणि त्यांना जी दीक्षा दिलेली आहे किंवा गुरुमंत्र दिलेला आहे तोही निवृत्तीनाथांनी दिलेला आहे. आणि निवृत्तीनाथ तसंच ज्ञाननाथ आणि भगवंतानी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की निवृत्तीनाथ जसे येतील तसं मी ज्ञानदेव म्हणून येणार आहे. मग ह्या सगळ्या ह्याच्यावरती त्यांच्यावरती प्रभाव असणं अगदी सहज शक्य आहे. आता ह्या मध्यकाळामध्ये जर आपण बघितलं तर हळूहळू नैतिकतेकडे जास्त लक्ष दिलं नाथ संप्रदायाच्या लोकांनी आणि त्यामुळे योगाचं पुन्हा शुद्धीकरण झालं, उत्तम व्यवस्थापन झालं आणि कथनी आणि करणी
कथनी आणि करणी म्हणजे, कथनी म्हणजे नैतिक आणि करणी म्हणजे शारीरिक. नैतिक आणि शारीरिक या दोन्ही पातळीवरती एक सुंदर असं एक संप्रदाय तयार झाला आणि त्यामध्ये भक्तीचं बीज पडलं. आणि कबीरासारखा निर्गुणी पंथ किंवा संप्रदाय, निर्गुण भक्ती करणारा हा संप्रदाय आला. आता कबीरदासांचा जो निर्गुणी संप्रदाय आहे त्याच्यावर सुद्धा नाथ संप्रदायाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. तो त्यांच्या पदांमधनं आपल्या लक्षात येतं. आणि कबीरांची जी पदावली आहे त्यातनं लक्षात येतं, किंवा दोहे आहेत त्यातनं लक्षात येतं. ते असं म्हणतात, सो जोगी जाके कान में मुद्रा, रात दिवस न करई निद्रा, मन में आसन मन में रहना, मन में रहना, मन का जब तप मनसू कहना, मन में खपरा मन में सिंगी, अनहानाद बजावे रंगी, पंच प्रजारी भसम करी भूका, कहे कबीर सोल हसई लंका. म्हणजे ह्या याच्यामध्ये त्यांनी खपरा, सोंगी म्हणजे ह्याची सिंगी जी वाजवतात ती, अनाहत ध्वनी, जप तप, मनामध्ये सगळं म्हणजे मनाची कशी धारणा करायची, ह्या सगळ्या साधना ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. मीराबाईंचं जर आपण बघितलं तर मीराबाईंच्या पदात सुद्धा उपास्य देवतेला त्यांनी जोगी वेशातच पाहिलेलं आहे, चित्रित केलेलं आहे. आणि त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी स्वतः मै मीरा जोगन, ती जोगन बनलेली आहे, तिने सुद्धा जोगन वेश घेतलेला आहे. आणि ते म्हणताना सुद्धा त्या असं म्हणतात, मीराबाई असं म्हणतात, आऊंगी मैं नहीं जाऊंगी, कर जटाधारी भेस, चीर को फाड़ू कंथा, पहरू लगाऊंगी उपदेश, मुद्रा माला भेस लू रे, खप्पड लेऊ हात, खपडी हातामध्ये घेणार आहे असं, माला मुद्रा मेखला करे बाला, खप्पर लुंगी हात. अशा पद्धतीने त्यांच्या अभंगांमधनं, त्यांच्या पदरचनेमधनं सुद्धा आपल्याला नाथ संप्रदायाचा प्रभाव लक्षात येतो. नाथ संप्रदाय हा शिवसंप्रदाय आहे असं आपण बघितलं. गोरक्ष बोळला गहनी प्रती, आपल्याला माहिती आहे ही ओवी. तर गहनीनाथांचा प्रसाद निवृत्तीनाथांना मिळाला आणि निवृत्तीनाथांकडून तो ज्ञानदेवांना, अशी ही परंपरा त्यांनी सांगितली. आता ज्ञानेश्वरांच्या विचार विश्वावरती किंवा त्यांच्या अमृतानुभवावर काश्मीरी शैव संप्रदायाचा प्रभाव आहे, तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. आणि हे राची ढेरे यांनी सांगितलंय, अनेक विचारवंतांनी सांगितलंय, आणि आपल्यालाही ते आता वारकरी वारसा विशारदचा अभ्यास करतो त्यावेळेला ते लक्षात येतं. आता यामध्ये गोरक्षनाथांच्या मते आदिनाथ आणि शक्तियुक्त शिव हे अंतिम गंतव्य स्थान आहे. आणि शिवातील इकार वगैरे याविषयी आपण पाहिलं, शक्ती विना शिव काय आहे तेही आपण पाहिलं. ज्ञानदेवांच्या अमृतानुभवामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतं. काश्मीरी शैव संप्रदाया तत्वज्ञानाप्रमाणे किंवा काश्मीरी शैव संप्रदायाप्रमाणे, नाथ संप्रदायाप्रमाणे, सिद्ध सिद्धांत पद्धतीप्रमाणे संक्षेपाने सांगितलेला जो अष्टांग योग आहे तो ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये कुंडलिनी जागृतीचा वगैरे त्या प्रवासामध्ये आणि यांनी सांगितलेल्या सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथाप्रमाणे जर पाहिलं तर त्या दोन्ही मध्ये सुद्धा साम्य आपल्याला आढळतं. आणि भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं की नवनाथ ज्या वेळेला अवतार धारण करतील तेव्हा मी ज्ञानदेव बनून येणार आहे. आणि म्हणून हा जो ज्ञानदेवांमुळे महाराष्ट्रातला जो नाथ संप्रदाय आहे तो उदात्त आणि उन्नत झालेला तर नक्कीच आहे, त्याबद्दल वादच नाही. आणि ह्याच्या सगळ्यानंतर नामदेवांच्या अभंगातनं जर आपण बघितलं तर तिथे सुद्धा आपल्याला त्यांच्या नाथ संप्रदायाची उदाहरणं जर आपण बघितलं तर त्याच्यात सुद्धा गोल्हाट शिखरी वगैरे असे जे उल्लेख आहेत. खेळ मांडियेला गोल्हाट शिखरी, अर्धचंद्रावरी शेखी याचा, 24 त्या गुंफा रुद्रलिंगी नांदे, अभेद तो वेद बोले येथे. म्हणजे नाथ संप्रदायाचा वारकरी संप्रदायावरती सुद्धा प्रभाव आहे हे आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळतं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे
यापरी प्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त. मारुती याचाच पुढचा अवतार म्हणजे समर्थ रामदास स्वामी आहेत असं सांगितलं जातं. आणि मारुती आणि या नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ आणि गहनीनाथ या दोघांशी त्याचं झालेलं युद्ध ही कथा 15व्या अध्यायामध्ये येते ग्रंथातल्या. तर त्यामध्ये आपोआप साहजिक आहे की हनुमंताचाच अवतार असल्यामुळे समर्थ संप्रदायावरती सुद्धा त्याचा प्रभाव असणारच. सायुज्य मुक्ती, जीव शिव ऐक्य, ज्ञान प्राप्ती हे जे सगळे हेतू समुच्चय आहेत जे आपल्याला या वारकरी लोकांमधनं म्हणा किंवा समर्थ संप्रदायी लोकांमधनं किंवा अन्य संप्रदायामधनं आपल्याला जे पाहायला मिळतात, म्हणजे सायुज्य मुक्ती, जीव शिव ऐक्य, ज्ञान प्राप्ती हे जे सगळं आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे आणि त्या आधारावरच त्यांनी ग्रंथसंपत्ती आपली निर्माण केलेली आहे. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून समर्थांनी सुद्धा ग्रंथसंपत्ती निर्माण केलेली आहे, ग्रंथ निर्मिती केलेली आहे आणि हेच विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. समर्थांचं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याविषयीचे विचार आणि भागवत धर्मी संतांच्या प्रमाणेच आहेत. एकनाथ महाराजांच्या कार्याचा लाभ आपण वारंवार बघतो की जसं तुकाराम महाराजांना होतो तसा संत रामदास स्वामींना सुद्धा झालेला आहे. शंकर अभ्यंकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर जे आहेत ते असं म्हणतात, एकाच आईच्या 2 सुपुत्रांपैकी एकानी सैन्यात भरती व्हावं आणि एकानी योगी व्हावं असा हा प्रकार आहे. म्हणजे समर्थ रामदास आणि समर्थ तुकाराम ही एकनाथ माऊलीचीच मुलं आहेत, सख्खी भावंड आहेत. आणि एकाने सैन्यात गेलाय आणि एक योग मार्गाला गेलेला आहे, पण दोघांचं उद्दिष्ट मात्र लोकहिताचंच आहे, अशा पद्धतीने ते म्हणतात. तर गोरक्षनाथ आणि ज्ञानदेव दोघांचा प्रभाव या समर्थ संप्रदायावरती सुद्धा आहे, त्याच्या वाङ्मयावरती सुद्धा आहे. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. मुकुंदराज हे सुद्धा नाथ संप्रदायातले आहेत आणि त्यांच्या विवेक सिंधूचा, सध्या आपण विवेक सिंधूचा सुद्धा विचार करतोय, त्यांच्या विवेक सिंधूचा प्रभाव ग्रंथराज दासबोधावरती आहे. तो दिसतो आपल्याला, वारंवार लक्षात येतो. दासबोध ग्रंथ लिहिताना ज्या 12 गीतांचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात अवधूत गीता आहे. म्हणजे समर्थांच्या अभंग वाङ्मयात सुद्धा नवनाथांचे अभंग आहेत. म्हणजे दासबोधात तर आहे, पण नवनाथांचे अभंग जे आहेत ते सुद्धा समर्थ वाङ्मयात आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यात त्यांनी हिंदी पदही लिहिलेत, मराठी पदही लिहिलेत. त्यामध्ये समर्थ रामदास असं म्हणतात, प्रगट कोण करे राम, प्रगट कोण करे राम, आगम निगम शेष बिरंची, टाकू भूली परे, अलख निरंजन सब जन माही, देखत रूप सरे, दास कहे गम संत समागम, अंतरमोही धरे, अंतरमोही धरे. या पदामध्ये जर आपण नीट विचार करत गेलो तर नवनाथांचा शास्त्र विचार, गुरु विचार, तसंच सिद्धी, आगम निगम हे सगळं शब्दबद्ध केलेलं आहे. आणि आपण हिंदीत जशी पदं आहेत तशी मराठीत सुद्धा झाडी भाषेमध्ये त्यांची पदं आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि समर्थ संप्रदायावर नाथ संप्रदायाचा जो प्रभाव म्हणते मी, तर तो जो आहे त्यांनी दासबोधात सुद्धा दाखवलेला आहे. ते म्हणजे सनकादिक मुख्य करुणी आदिनाथ मीन गोरक्ष मुनी असा उल्लेख दासबोधात सुद्धा आहे. किंवा दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षेपासुनी प्रगट होये श्रीराम. म्हणजे हे भिक्षेचं जे निरूपण केलंय त्याच्यातलं जे महत्व त्यांनी सांगितलंय ते नाथ संप्रदायाशी, दत्त संप्रदायाशी निगडीत असं आहे. आता समर्थ शिष्य दिनकर स्वामींनी जो स्वानुभव दिनकर लिहिलेला आहे त्यातल्या 9 आणि 10 या भागामध्ये त्याला कलाप असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये हठयोग प्रदीपिका हा जो नाथ संप्रदायाचा ग्रंथ आहे त्याचा मॅक्झिमम वापर तिथे केलेला आहे, त्याचा आधार घेतलेला आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या संप्रदायांवरती आपल्याला याचा प्रभाव दिसून येतो. घोर तप, ब्रह्मचर्याचं नैष्टिक असं व्रत, अपूर्व असा भाव, अनन्य गुरुनिष्ठा या सर्व गुणांवर सर्व नवनाथांनी सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत.
आणि त्या सिद्धींच्या जोरावर त्यांनी अद्भुत असे चमत्कार केलेले आहेत, पण त्याचा गैरवापर त्यांनी कधीच केलेला नाही. त्यामुळे लोककल्याणार्थच ते केलेलं आहे आणि लोककल्याण हेच त्यांचं ध्येय होतं आणि ते सफल झालेलं आहे. अशा ह्या संप्रदायाच्या तपस्साधनेमुळे, प्रज्ञेमुळे आणि प्रतिभेमुळे त्यांचा अन्य संप्रदायांवर आणि पुरातन परंपरेमुळे सुद्धा या संप्रदायाचा अन्य संप्रदायांवरती प्रभाव आहे. आता याच्यातले जे भारतीय संस्कृतीचे जे संप्रदाय आहेत त्यामध्ये साधनेच्या दृष्टिकोनातनं आणि एक प्रकारच्या तत्वाच्या अनुषंगाने जर बघितलं तर इतिहासामध्ये हा संप्रदाय चिरंजीव झालेला आहे. त्यातले जे 4 प्रमुख नवनाथ आहेत त्यांची परंपरा, म्हणजे त्या नवनाथ, त्यांची परंपरा, ग्रंथ संपदा, तीर्थक्षेत्र याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबू. धन्यवाद.